कुर्डडी शहरामध्ये आपण आत्तापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर बरीच माहिती पाहिली, ज्यामध्ये कुर्डडीचा इतिहास, त्याचप्रमाणे कुर्डडीमध्ये रेल्वे स्टेशनबद्दल बरीच माहिती पाहिली आपण. कुर्डडीमध्ये आलेले सेलिब्रिटी, नेते यांच्याविषयी माहिती पाहिली. आज आपण कुर्डी शहरामध्ये ज्या प्राचीन सायकल दुकान आहेत, एक साधारणपणे 20-25 वर्षापूर्वी कुर्डडीमध्ये अनेक सायकल दुकाने होती, ज्यामध्ये सायकल भाड्याने मिळत असत. त्यामध्ये सगळ्यात प्राचीन दुकान म्हणजे जय हिंद सायकल मार्ट. साधारण 50-60 वर्षापूर्वीचं ते दुकान आहे आणि तिथे नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी भाड्याने सायकल मिळायच्या, सगळ्यांची सोय व्हायची. त्याचप्रमाणे गोडाऊनसमोर पायगनचं सायकल दुकान होतं. त्यांच्या सायकल दुकानाचं वैशिष्ट्य असं होतं की कुर्डूचे लोक कुर्डीत आले, त्यांच्या दुकानी जर सायकल भाड्याने घेतली तर ती कुर्डूतल्या सायकल दुकानी जमा करायची सोय होती. त्यामुळे अनेक कुर्डूच्या नागरिकांची सोय व्हायची. इथं सायकल घ्यायची आणि कुर्डूला जायचं आणि सायकल तिथं जमा करायची आणि मग आपल्या घरी जायचं. अशा प्रकारची सोय त्या काळी होत असे. त्यानंतर तिथेच सुनीता म्हणून शेंडगेंचं सायकल दुकान होतं. त्यानंतर पेट्रोल पंपासमोर बाठे यांचं सायकल दुकान होतं. त्याचप्रमाणे शिवाजी चौकामध्ये देखील सायकल दुकान होते, अगदी प्राचीन. त्यानंतर करंदीकर डॉक्टर दवाखान्यासमोर निकम नावाच्या माणसाचं सायकल दुकान होतं. आपल्या पंजाब तालमीजवळ साळुंके यांचं सायकल दुकान होतं. आणि तसेच पलशेचं जे दुकान आहे त्या कॉर्नरला देशपांडे यांचं सायकल दुकान, सरोज सायकल मार्ट त्यांचं सायकल दुकान होतं. अशी अनेक सायकल दुकान कुर्डी शहरामध्ये होती आणि कुर्डीकरांची चांगल्या प्रकारे सोय व्हायची. सायकल त्यावेळेस खूप प्रमाणात वापरली जायची. घरी वैयक्तिक सायकल असायची, वैयक्तिक सायकल ज्यांच्याकडनं आहे त्यांना भाड्याने सायकल मिळायची आणि त्यामुळं शारीरिकदृष्ट्या माणूस तंदुरुस्त राहायचा, व्यायाम व्हायचा, मोकळी हवा मिळायची. आता प्रदूषण वाढलं, मोटरसायकल वाढल्या, मोटारी वाढल्या, परंतु सायकलचं महत्त्व जे आहे ते अजून टिकून आहे. अजून अनेक लोक सायकलचा वापर करतात. आम्हाला ते एक आठवतं, वडाची वाडीला लोबे म्हणून होते. 65-70 वर्षापर्यंत ते 15 वर्षी त्यांनी दूध आणायला सुरुवात केली. तेव्हापासून 70-80 वर्षापर्यंत ते सायकलवरती सकाळी 7:30ला दूध घेऊन हजर असायचे आणि त्यामुळं म्हणायचे माझं आरोग्य चांगलं राहतं. आणि म्हणून मला म्हणायचे की सायकल ही खरोखर माणसाचा मित्र आहे आणि त्यामुळे प्रदूषण होत नाही, व्यायाम होतो, मोकळी हवा मिळते आणि आपण पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो. धन्यवाद.